नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने SIR अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये प्रशिक्षक डॉक्टर निमिष साने यांनी अभियानाची उद्दिष्टे, बूथ स्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले आहे. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे. शिबिरामध्ये BLA 2 प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विभागीय समन्वयक यांच्यासह सर्व स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे. यावेळी नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ते ज्या निष्ठेने आणि शिस्तीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले त्यातून ठाणे काँग्रेसची संघटनात्मक ताकद स्पष्ट होते. प्रत्येक बूथ सक्षम करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आणि जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे हेच आमचे पुढील ध्येय आहे. आगामी काळात प्रशिक्षण शिबिराचं आयोजन सातत्याने करण्यात येईल असं यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले. आता जी SIRची प्रक्रिया चालू आहे ती काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही BLA 1 मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आम्ही त्या ठिकाणी BLA 1 त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत. BLA 1च्या माध्यमातून BLA 2च्या नियुक्त्या केल्या जात आहेत की जेणेकरून जेव्हा शासनाचा BLO त्या प्रत्येक नागरिकाच्या दरवाजापर्यंत जाईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा जो BLA 2 असेल तो त्यांच्याबरोबर असेल. त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं त्या ठिकाणी घेतली जात आहेत. प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे आपले 3.5 मतदारसंघ या ठिकाणी मोडतात या मतदारसंघांमध्ये जे BLA 1, BLA 2 आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निमिषजी साने या ठिकाणी आलेले होते आणि निमिषजी साने यांनी आता या शिबिराच्या माध्यमातून सर्व BLA 2ना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचे काही प्रश्नोत्तरं होते त्यांना समर्पक अशी उत्तरं दिलेली आहे. त्यामुळे शासनाचा BLO ज्यावेळी आता नागरिकांच्या दरवाजामध्ये जाईल त्याच्याबरोबर आमचा काँग्रेसचा BLA 2 हा त्यांच्या ठिकाणी बरोबर असेल. त्यांना काम करताना ज्या क्युरी येतील किंवा काय अडचणी असतील, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे त्या शासनाच्या BLOला मदत करण्याचं आणि नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. नमस्कार. आज ठाणे शहरातल्या बूथ लेवल एजंटचं म्हणजे BLA 2चं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि हे BLA 2 म्हणजे भारत रक्षक आहे. म्हणजे हे फक्त बूथ लेवलची एजंट नसून यांच्यावर पुढच्या भविष्यातली भारतातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे. या भूमिकेतून या देशातल्या प्रत्येक मतदानाचा अधिकार शाबूत राहावा आणि प्रत्येक वैध मतदाराचं नाव मतदार यादीत राहावं याच्याकरता SIR प्रक्रियेत काँग्रेस पक्ष तयार आहे, सज्ज आहे आणि डोळ्यात तेल घालून काम करतो आहे. कोणाही मतदाराचं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जाणार नाही याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या पुढाकाराखाली राज्यभरात अशा प्रकारची प्रशिक्षणं होत आहेत. जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही पोचत आहोत आणि BLA 2चं प्रशिक्षण घेत आहोत. BLA 2चे प्रशिक्षित झालेले आहेत ते ह्या पुढल्या काळात येत्या काळात BLOना निवडणूक आयोगाच्या BLOना सहकार्य करतील आणि त्याचबरोबर कुठलाही खोडसाळ प्रकार मतदार यादीतनं चुकीच्या पद्धतीने नाव वगळण्याचा प्रकार हाणून पाडतील आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने भारत रक्षक म्हणून काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा 1.5 वर्षापूर्वी झालेली असून त्याची स्थापना करून अंमलबजावणी करावी, तसेच घरेलू महिला कामगारांच्या मंडळाची देखील स्थापना करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्रे विक्रेते आणि असंघटित कामगारांचा मुद्दा मांडला. ठाणे, मुंबईसह राज्यभरात सुमारे 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते असून ऊन वारा पावसाची चिंता न करता घरोघरी नियमितपणे वृत्तपत्र वितरित करत असतात. कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता असामान्य धैर्याने वितरणाचं काम केलंय. गरीब मध्यमवर्गीय गटातील या विक्रेत्यांना आर्थिक सामाजिक समस्या भेडसावत असल्याने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचं देखील भविष्य सुरक्षित होणं गरजेचं आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र 1.5 वर्षे उलटून गेली, मंडळाची स्थापना झालेली नाही. या मंडळाची तातडीने स्थापना करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली आहे. ठाणे, मुंबईसह राज्यभरात घरेलू महिला कामगारांची संख्या देखील मोठी आहे. हे कामगार असंघटित असल्याने त्यांचे भविष्य अंधारात आहे. असंघटित कामगारांसाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी केळकर यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2-2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते उपलब्ध आहेत आणि हे घरोघरी वृत्तपत्र देण्याचं काम करतात. कोविड काळामध्ये देखील त्यांनी असामान्य काम केलं. शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ देण्याबाबत अध्यक्ष महोदय घोषणा केली होती, पण अजून 1.5-1 वर्षामध्ये ती प्रत्यक्षामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं नाही. त्याचबरोबर घरेलू महिला कामगार ज्या आहेत त्या देखील फार मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचं देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचं आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हा कष्टकरी असा घटक आहे आणि त्यांच्याकरता लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. धन्यवाद. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न विधान परिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडलेत. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली आहे. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहात मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका यावर प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. विशेषतः जुन्या ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलेत. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळालेली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्या प्रकल्पांची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली आहे. प्रस्तावित अंतर्गत मेट्रो, मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरी रेल्वे व्यवस्थेची प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतची शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. निरंजन डावखरे. सभापती महोदय,
प्रश्न क्रमांक 9284. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, जव्हारमधल्या कस्तुरबा गांधी निवासी आदिवासी बालिका विद्यालयातील 15 कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीच्या संदर्भातलं हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये उत्तरामध्येच खरं तर मंत्री महोदयांनी विभागाने मान्य केलेलं आहे की 15मधल्या 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीच्या संदर्भातली कारवाई त्यांनी केली नाही, 15च्या लोकांची केली. 15पैकी 10 लोकांना परत घेतलं. मग उर्वरित 5 लोकांचं काय? उर्वरित 5 पदं जे रिक्त आहेत ती तातडीने भरण्याबाबत आपण शासन म्हणून काय कारवाई करणार? त्याचबरोबर सभापती महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मार्फत विविध शासकीय विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कार्यरत कर्मचाऱ्यांना 11 महिन्याच्या तत्वावरती नियुक्तीचे आदेश दिले जातात. उदाहरणार्थ सर्व शिक्षा अभियान असेल, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असेल, त्या असे इतर प्रमाणे अनेक ठिकाणी आपण 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवरती यांना ठेवतो. त्याच धर्तीवरती राज्यातील आश्रमशाळा व विशेष शाळा, वसतिशाळा आणि इतर प्रकारच्या शाळांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण 11 महिन्याच्या तत्वावर नियुक्तीचे आदेश देणार का? हा सभापती महोदय माझा दुसरा प्रश्न आहे. आणि खरं तर सभापती महोदय, समग्र शिक्षा विभागाने सेवा समाप्तीचा एक प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. शिक्षण विभागात त्याच्यामुळे एक अस्वस्थता पसरली आहे. याच योजनेच्या अंतर्गत IT विभागातील 3000 कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घेतले. उर्वरित लोकांवरती अन्याय होऊ नये या दृष्टिकोनानेही आपण सकारात्मक उत्तर या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री महोदयांनी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे स्पेसिफिक 3 प्रश्न सभापती मी विचारले, त्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती करतो. सभापती महोदय, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्यातले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हा उपक्रम आपल्या इथे केंद्र सरकारच्या मदतीनं मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि पालघर जिल्ह्यात देखील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे प्रकार 2 मधले एकूण 5 विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. स्पेसिफिक निरंजन डावखरे साहेबांनी जे विचारलं की गोरठण तालुका जव्हार जिल्हा पारगल येथील कस्तुरबा बालिका विद्यालयामध्ये बा तिथे कर्मचारी नाही आपण त्या ठिकाणी म्हटलं. एक तर पहिले म्हणजे 15पैकी 10 कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि आपली हे कर्मचारी नियुक्तीची जी प्रोसिजर आहे करार पद्धतीची आहे. करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा दर 6 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी 1 दिवसाचा खंड देतो आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी करार पद्धतीनेच कंटिन्यू करतो. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दराने आपण त्या ठिकाणी मानधन देखील त्यांना रेग्युलर पद्धतीने देतो. पालघर जिल्ह्यातील 5ही कस्तुरबा गांधी विद्यालय प्रकार 2 मधील करार पद्धतीने कार्यरत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील 13/4/2026 रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने 31/3/26 रोजी सर्व करार कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत आणि 1/4/2026 रोजी 1 दिवसाचा तांत्रिक सेवा खंड देऊन 2/4/26 ते 30/9/2026 या कालावधीकरता नवनियुक्ती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच एप्रिल महिन्यात 2026चे आतापर्यंत मानधन देखील देण्यात आलेले आहे आणि 26-27 या शैक्षणिक वर्षाकरता कस्तुरबा गांधी विद्यालयांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचं कामकाज देखील त्या ठिकाणी सुरू केलं आहे. त्याच्यामुळे आपण बंद करतोय वगैरे असा काही त्या ठिकाणी विषय नाही. 10 लोकांना घेतलं, 15पैकी 5 लोकांच्या संदर्भातलं उर्वरित जे 5 रिक्त पदं आहेत त्याच्या संदर्भात काय कारवाई करणार? त्याचबरोबर सभापती महोदय, जसं त्यांनी मगाशी सांगितलं, मी तेच विचारलं होतं की 6-6 महिन्याचं आहे. आपण ते उर्वरित विभाग मी जसं आपल्याला सांगितलं की सर्व शिक्षा अभियान असेल, या बाकीचे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये 11-11 महिन्याचा आहे, तर त्या पद्धतीने 11-11 महिन्याचं करणार का? हा माझा दुसरा प्रश्न होता. आणि सभापती महोदय, IT विभागातले 3000 लोकांना घेतलं, उर्वरित लोकांच्या संदर्भातला न्याय कधी देणार? प्रामुख्यानं विचारलं आहे हे जे कंत्राटी पद्धतीने शिक्षक आहे यांना आपण कायमपणे सामावून घेणार का? बरोबर आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. एक आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि दुसरे आपले समग्र शिक्षाचे कर्मचारी, ह्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर होऊन त्याच्यावर कार्यवाही करेल.
जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्ताचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत रक्त तपासणी रिपोर्ट इत्यादी सेवांचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच पालिकेतील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाले. याचवेळी रोटरीच्या विविध क्लबनी क्षय रुग्णांच्या कुटुंबांसाठी 200 निक्षय अन्नधान्य किटचं वाटप केलंय. यावेळी रोटरीचे नियोजित गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सोनल बांगडे तसेच रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लबतर्फे दर महिन्याला 200 कुटुंबांना निक्षय अन्नधान्य किटचं वाटप विनामूल्य करण्यात येते. रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ प्रीमियमचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ रॉयल्सचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे अध्यक्ष यांच्या सौजन्याने तसेच पालिकेतील पदाधिकारी यांच्या हस्ते निक्षय किटचं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केले. चंद्रहास शेट्टी यांनी ठाणे महानगरपालिकेने विविध उपक्रमात रोटरीचा सहभाग करून घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तसेच यापुढील काळातही रोटरी क्लबतर्फे निक्षय मित्र किटचं वाटप सुरू ठेवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. खरं तर ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या विद्यमाने TBचे जे रुग्ण आहेत 200 रुग्ण यांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आला आहे की जेणेकरून त्यांना योग्य ते पोषण त्यातून मिळेल. आणि आज 146 ॲम्ब्युलन्स यांचंही आज लोकार्पण सोहळा इथे करण्यात आलेला आहे. बेसिक ॲम्ब्युलन्सपासून मला वाटतं कार्डिओच्या आणि त्याच्यापेक्षा पण 5G सारख्या ॲम्ब्युलन्सचा आज लोकार्पण सोहळा इथे झालेला आहे. नमस्कार, मी चंद्रहास शेट्टी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट RI 3142 याचा मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट आहे. हे जे निक्षय मित्रचं जे कार्यक्रम आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे आमचे जे ऑसम इयर होतं त्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता त्यांच्या वेळेला आम्ही हे सुरुवात केलं होतं. आमचं असं ध्येय आहे की जसं आम्ही पोलिओ निर्मूलन केलं या भारतातनं तसंच आम्ही या TBसाठी सेम काम करून TMC बरोबर आणि बाकीच्या जे आहेत त्यांच्याबरोबर कॉर्पोरेशनबरोबर करून आम्हाला TB निर्मुक्त करायचं या देशातलं. त्याच्यासाठी जे काय लागणार आहे औषध वगैरे तर गव्हर्नमेंट करतोच आहे, पण इश्यू असा असतं की त्याच्याबरोबर जर खाणं बरोबर नसेल तर कारण ह्याच्या मसलवरती तो ॲक्ट करतो TBचा जो आहे, तर ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी त्याला खाणं पिणं चांगलं लागतं, प्रोटीनचे वगैरे गोष्टी चांगलं लागतं. ते सप्लाय करायचं काम जे आहे आमच्या रोटरी क्लबने हातात घेतलेलं आहे. आम्ही जवळजवळ 2000 तसं रुग्णांना आम्ही मदत करतो आणि असंच आम्ही कंटिन्यू करणार. पुढच्या वर्षी मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होणार आहे, त्या वर्षीही आम्ही कंप्लीट करणार आणि भारताचं ध्येय आहे की 2030 साली हे संपवायचं आहे. तोपर्यंत आपण हे प्रयत्न चालूच ठेवणार आणि TB मुक्त करणार. मी गणेश दरेकर, आज रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी आणि माझे सर्व को प्रेसिडेंट जसे ठाणे प्रीमियम, ठाणे रॉयल्स आणि ठाणे ग्रीन सिटी हे सर्व माझे को प्रेसिडेंट ह्यांच्या माध्यमातून आज जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून TB मुक्त ठाणे ह्या उपक्रमाचा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आम्ही ठेवला आहे. तर TB मुक्त ठाणे म्हणजे नक्की काय, हे जे प्रोजेक्ट आहे, हा जो प्रकल्प आहे मागील वर्षभराहून जास्त आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. नक्की TB मुक्त ठाणे किंवा निक्षय मित्र ज्याला आम्ही म्हणतो तो काय प्रोजेक्ट, त्याची संकल्पना जरा तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो. क्षयरोग, TB म्हणजे क्षयरोग. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला TB होतो किंवा क्षयरोग होतो तर त्यावेळेस ती व्यक्ती प्रचंड आधीच तिच्या आतमधून ढासळलेली असते, ती शारीरिक क्षमता ढासळलेली असते. अशा परिस्थितीत तो घरातला जर कमवता व्यक्ती त्याला जर TB झाला असेल तर त्याला घरातला तो एकुलता कमवता असल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागते आणि त्याला बाहेर पडल्यामुळे त्याच्याकडून हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याच्याकडनं हा रोग पसरत असतो आणि त्याच्यामुळे हा रोग पसरू नये त्याच्यामुळे आत्ता रोटरी क्लब ह्या ठिकाणी किंवा रोटरी ट्रस्ट ह्या ठिकाणी कसं मदत करते, तर आम्ही ह्या क्षयरोगानं किंवा ह्या TB पेशंट्सला आम्ही जे पौष्टिक अन्न आहे, अन्नपदार्थ आहेत हे त्या ठिकाणी देतो की ज्याच्या माध्यमातून त्याला शारीरिक पूर्ण पातळी भरून काढण्यासाठी किंवा त्याची शरीरातली झीज भरून काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पौष्टिक लागतील ह्या सर्व आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांना देतो, त्यांच्या कुटुंबियांना देतो की जेणेकरून सन्मानाने ते घरी राहूनच त्याच्यावरती त्यांनी इलाज केला पाहिजे.
अधिक त्यांची शारीरिक पातळी पण त्या ठिकाणी भरून निघली पाहिजे. मी सतीश जोशी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम. आता गणेश साहेबांनी जे काय सांगितलं आहे, बेसिकली आम्ही TB पेशंटसाठी न्यूट्रिशन फूड, बिकॉज त्यांना न्यूट्रिशन जास्त हवी असते, ते उद्देश म्हणजे ते आहे. अँड हे प्रोजेक्ट सुरू झालं आहे ठाणे क्लब ऑफ प्रीमियमनी, रोटरी ठाणे क्लब ऑफ प्रीमियमनी सुरू केलं आहे. अँड वी आर दी लीड होस्ट ऑफ दिस. अँड हे एवढं वाढलेलं आहे की this is now extended even up to Kalyan Dombivli Municipal Corporation. They also have taken it up as a project. Not only Thane Municipal, Kalyan Dombivli, I mean, this is getting a district, entire district, both the districts ह्याचा highlight आहे ह्याला इव्हेंटला. नमस्ते, मैं मोनी दीपा चैटर्जी RC थाने रॉयल से. ये मेरा पहला इनिशिएटिव है इस कॉज के लिए. एंड मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ मेरे को-प्रेसिडेंट्स ने, जिन्होंने इस बारे में मुझे बताया, इस बारे में मुझे इनिशिएटिव लेने की एक प्रेरणा दी. एंड लोगों से जुड़ने की एक मेरी खुद की भी चाहत थी कि मैं इस चीज़ को और अच्छे से जानूं. तो जहाँ तक हो सके ये सिर्फ हमारे तक सीमित नहीं रहेगा, ये और भी जहाँ तक मैं पहुँचाने की कोशिश करूँगी कि जितने लोग भी इस इनिशिएटिव से जुड़ पाए, जितने लोगों को हम मदद अपनी तरफ से दे पाए, तो ये हमारा बहुत बड़ा सौभाग्य रहेगा. सो थैंक यू सो मच. क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी चा ह्या वर्षाचा प्रेसिडेंट आहे. सो निश्चय मित्र ह्या योजनेअंतर्गत आम्ही कॉर्पोरेशनबरोबर जवळजवळ मागच्या 2 वर्षापासून असोसिएटेड आहोत. आणि जे न्यूट्रिशन जे आपण पेशंट्सना प्रोव्हाइड करतो ते आम्ही दर 3 महिन्याने पेशंटच्या गरजानुसार आम्ही ते रिप्लेनिश करत असतो. सो ह्या संदर्भात आमचा सदैव सपोर्ट राहील आणि मी ह्या कार्यासाठी सदैव समर्थन देत राहू. आम्ही रोटरीच्या तर्फे TB मुक्त ठाणे हा उपक्रम 2 वर्षापूर्वी सुरू केलेला होता. आणि त्या अंतर्गत आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 4000हून अधिक पेशंट्सला न्यूट्रिशनचे सपोर्ट दिला होता फॅमिलीजला. तर हे कार्यक्रम असंच पुढे चालू राहणार आहे. याच्यामुळे पेशंट्सला रिकवर व्हायला खूप मदत होते. औषधं आणि ट्रीटमेंट गव्हर्मेंटकडनं मुफ्त दिलं जातं, पण न्यूट्रिशनमध्ये आम्ही रोटरीतर्फे पूर्ण मदत करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.